श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 9.3 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1 आहे. हा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. ओके. आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये काय क्वेश्चन नंबर 2 पासूनचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्यामधील सेकंड क्वेश्चन बघा. इफ द रेडियस ऑफ ए सॉलिड हेमिस्फियर इज 5 सेंटीमीटर देन फाइंड इट्स कर्व्ड एरिया अँड टोटल सरफेस एरिया. आता आपल्याला सॉलिड हेमिस्फियर त्याचा रेडियस दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला काय कर्व्ड सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया त्याचा काय फाइंड करायचं आहे आणि पाय इज इक्वल टू 3.14 घ्यायचं आहे. ओके. आता बघा ह्याचं कसं करायचं ते. आता मी क्वेश्चन ॲज इट इज काय लिहून घेतलेलं आहे. ओके. आता बघा फर्स्ट आपल्याला काय जे दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया. काय दिलेलं आहे? आर. राईट. आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आणि आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया काढायला सांगलेलं आहे. म्हणजे आपल्याला त्याचा फॉर्म्युला यूज करून शिना काय कर्व्ड सरफेस एरिया काढायचा आहे. म्हणजेच द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कशाचा तर सॉलिड हेमिस्फियर ऑफ ए सॉलिड हेमिस्फियर. ओके. आता त्याचा फॉर्म्युला काय आहे तर 2πr³. ओके. आणि द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ स्फियर हा वेगळा फॉर्म्युला आहे आणि द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर हा म्हणजे डिफरंट दोन्ही फॉर्म्युले आहेत. ओके. आणि आता बघा आपल्याला काय ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या भरूया आपण ह्यामध्ये. 2 × पाय म्हणजे आपल्याला 3.14 घ्यायचं आहे. 3.14 आणि आर आपल्याला दिलेलं आहे 5 आणि ह्याचा काय स्क्वेअर घ्यायचा आहे. ओके. इथं स्क्वेअर आहे, मी क्यूब घेतले ना. स्क्वेअर 5चा स्क्वेअर. ओके. म्हणजेच 2 × 3.14 × 5चा स्क्वेअर म्हणजे 25 आहे. ओके. फर्स्ट आपण ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. 3.14 × 25 2 × 50 होते. ओके. आता आपण ह्याचं काय मल्टिप्लिकेशन करूया. बघा काय होतं आहे 3 × 5. आता आपण हे 0 आणि पॉईंट आहे ते आपण काही नंतर देऊ. 5 4 × 20, 5 1 × 5 प्लस 2 7, 5 3 × 15 आणि आता हा 0 म्हणजे इथं एक 0 येणार आहे आणि पॉईंट नंतर 2 नंबर्स आहेत तसेच आपल्याला इथं ठेवायचे म्हणजे ओनली आन्सर काय येतं ह्याचं 157. ओके. आणि त्याचं युनिट काय येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. सॉलिड हेमिस्फियरचा टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. त्यासाठी त्याचा फॉर्म्युला लिहूया आपण. द टोटल सरफेस एरिया ऑफ ए सॉलिड हेमिस्फियर. हेमिस्फियर. ओके. त्याचा फॉर्म्युला आहे 3πr². राईट. आणि आता बघा 3 × पाय म्हणजे 3.14 घ्यायचं आहे आणि आर आपल्याला दिलेला आहे 5 ह्याचं काय स्क्वेअर म्हणजे 3 × 3.14 5चा स्क्वेअर आहे 25. फर्स्ट आपण ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन 3.14 25 3 × 75 होते. राईट. आता आपण ह्याचं काय मल्टिप्लिकेशन करूया. 314 × 75 पॉईंट आहे तो आपण काय नंतर देऊ. ओके. 5 4 × 20, 5 1 × 5 प्लस 2 7 झालं, 5 3 × 15 0. आता 7 4 × 28 8 2 कॅरी ओव्हर, 7 1 × 7 प्लस 2 म्हणजे 9 झालं आणि 7 3 × 21. ॲडिशन केलं किती होत आहे 7 7 आणि 7 14 1 प्लस 15 झालं, 9 + 10 + 5 15 झालं, 3 आणि 2. ओके. आणि पण इथं पॉईंट नंतर 2 नंबर्स म्हणजे इथं पॉईंट येणार आहे आपलं. ओके. म्हणजे ह्याचा आन्सर काय आलं 235.5. आता हे पुढचे 0 काय दिले नाही तरी चालते. ओके. आणि ह्याचं युनिट येणार आहे काय तर सेंटीमीटर स्क्वेअर. ओके.
म्हणजे आपला काय द कर्वड सरफेस एरिया ऑफ ए सॉलिड हेमिस्फिअर आलेला आहे 157 सेंटीमीटर स्क्वेअर आणि टोटल सरफेस एरिया ऑफ सॉलिड हेमिस्फिअर आलेला आहे 235.5 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. क्वेश्चन नंबर 3. इफ द सरफेस एरिया ऑफ ए स्पियर इज 2826 सेंटीमीटर स्क्वेअर देन फाइंड इट्स व्हॉल्यूम. आणि आपल्याला पाय इज इक्वल टू 3.14 घ्यायचं आहे. सरफेस एरिया ऑफ स्पियर दिलेला आहे आणि त्याचं काय व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे. आता फर्स्ट आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण लिहूया. काय दिलेलं आहे? सरफेस एरिया, राईट. सरफेस एरिया इज इक्वल टू 2826 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि आता आपल्याला फाइंड व्हॉल्यूम करायचं आहे. त्यासाठी द सरफेस एरिया ऑफ ए स्पियर म्हणजे ह्याचा फॉर्म्युला यूज करून फर्स्ट आपण रेडियस काढूया. ओके. सरफेस एरिया ऑफ ए स्पियर इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला काय आहे 4πr स्क्वेअर. देअरफोर आता सरफेस एरिया आपल्याला दिलेला आहे 2826 इज इक्वल टू 4 इंटू पाय म्हणजे आपल्याला 3.14 घ्यायला सांगितलेलं आहे आणि आर आपल्याला काय फाइंड करायचं आहे त्यामुळं आर आणि इथं स्क्वेअर आहे त्यामुळं आर स्क्वेअर लिहूया ॲज इट इज. ओके. देअरफोर 2826 हे जे मल्टिप्लायचे नंबर आहेत ते ह्या साईडला आल्यानंतर हे काय डिव्हिजन म्हणजे खाली जाणार आहेत. 4 इंटू 3.14 इज इक्वल टू आरचं स्क्वेअर. ओके. देअरफोर आर स्क्वेअर इज इक्वल टू आता आपल्याला हा पॉईंट काढायचा असतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं तर वरती 100 मल्टिप्लाय करायचं असतं. ओके. 4 इंटू त्यामुळे आता आपण पॉईंट काढलेला आहे त्यामुळे 314 लिहायचं आहे. ओके. देअरफोर आर स्क्वेअर इज इक्वल टू आता बघूया आता आपण कितीनं भाग घालवू शकतो ते बघायचं. स्टेप बाय स्टेप एक एक आपण काय करत जाऊया. बघा इथं आता 4 1 4 4 2 8 2 राहतं आहे आणि 4 5 25 म्हणजे 25 आले इथं. 2826 इंटू 25 अपॉन 314. ओके. आता इथं लास्टला 4 आलेला आहे इथं 6 आलेलं आहे त्यामुळे फर्स्ट आपण 2 याला मल्टिप्लाय करूया. ओके. 2 1 2 1 राहणार आहे 2 5 10 नंतर 1 राहतं आहे 2 7 14. आता इथं 2 1 2 2 4 8 2 1 2 2 3 6. ओके. देअरफोर आर स्क्वेअर इज इक्वल टू काय नंबर्स येतात 1413 इंटू 25 अपॉन 157. ओके. 157 आता तुम्ही बघितलं तर 157 हा डिनॉमिनेटरला नंबर आलेला आहे. आता हा प्राईम नंबर आहे राईट त्यामुळं आपण ह्याचं काय म्हणजे कोणत्याही नंबरनं आपण ह्याला म्हणजे डिवाइड करू शकत नाही. ओके. त्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे तर 1413 ह्याचे आपण फर्स्ट फॅक्टर काढूया मग बघूया की हे कॅन्सल होते का. 1413 ह्याचे काय फॅक्टर आपण काढू. 1413 आता इथं लास्टला 3 आलेला आहे त्यामुळं 3 बघूया डिवाइड होते का 2 तर होणार नाही. ओके. 3 किती होणार आहे 3 4 12 2 राहणार आहे आणि 3 7 21 3 1 3 राईट आणि 3 1 3 नंतर किती 1 राहतं आहे राईट 3 5 15 नंतर 2 राहतं आहे 3 7 21. ओके. आता तुम्ही बघितलं तर 157 इथं आलेलं आहे इथं 157 आहे त्यामुळं आपण काय करू शकतो दोन्ही कट करू शकतो. ओके. त्यामुळे ॲज इट इज आपण 157चं 157 लिहायचं आहे आणि 1चं 1 होणार आहे म्हणजे ह्याचे फॅक्टर आता आपल्याला लिहायचे आहे ती आर स्क्वेअर इज इक्वल टू काय 3 इंटू 3 इंटू 15 इंटू 25 म्हणजे ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं की हा नंबर येणार आहे अपॉन 157. ओके. 57 राहिले त्यामुळं 157 कट होणार आहे त्यामुळे जे राहिलेले नंबर्स आहेत ते फक्त आपण काय लिहून घेऊया. आर स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे कोणते नंबर्स राहिलेले आहेत आता 3 इंटू 3 इंटू 25
आर स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे 3 3 × 9 इंटू 25. आपल्याला आता आर लिहायचा आहे, रेडियस फक्त काढायचा आहे. तुम्ही बघितलं तर हा 9 आहे, हा कशाचा स्क्वेअर आहे 3चा स्क्वेअर आहे. ओके, मग त्याच्याऐवजी आपण 3चा स्क्वेअर लिहू शकतो आणि 25 हा 5चा स्क्वेअर आहे, त्यामुळं 25 ऐवजी आपण काय 5चा स्क्वेअर लिहू शकतो. ओके, देअरफोर आर इज इक्वल टू, त्यामुळे आता हे काय स्क्वेअर स्क्वेअर सगळे कॅन्सल होणार आहे ती, आणि 3 5चं काय येणार आहे 15. ओके, म्हणजे आपला रेडियस आलेला आहे 15 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला काय द व्हॉल्यूम ऑफ ए स्पियर काढायचं आहे. द व्हॉल्यूम ऑफ ए स्पियर इज इक्वल टू, आता त्याचा फॉर्म्युला आहे 4/3 पाय आर क्यूब. ओके, 4/3 आणि पाय म्हणजे आपल्याला काय 3.14 घ्यायचं आहे आणि आर आपण फाइंड केलेला आहे 15चा क्यूब. ओके, इज इक्वल टू 4/3 इंटू 3.14. आता हे 15 आहे ते आपण काय 3 टाइम्स लिहूया, 15 इंटू 15 इंटू 15. ओके, आता नेक्स्ट बघा काय होणार आहे. आपल्याला काय आता फर्स्ट 3 आपण डिवाइड करू शकतो. 3 1 × 3, 3 5 × 15. आता हे जे नंबर्स आलेले आहेत फक्त ते लिहून घेऊया. 4 इंटू 3.14 इंटू 5 इंटू 15 इंटू 15. ओके, आणि नंतर आता आपण काय ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. मल्टिप्लिकेशन आपल्याला म्हणजे जसं योग्य सोपं पडेल तसं करायचं आहे आपल्याला. फर्स्ट बघा आता 5 4 × 20. मी काय करते ह्याचं करते, म्हणजे 3.14 इंटू ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं किती आलं 20 आलं. ओके, आणि 15 इंटू 15 म्हणजे 15चा स्क्वेअर, आणि 15चा स्क्वेअर काय आहे तर 225. त्यासाठी तुम्हाला काय हे स्क्वेअर्स वगैरे काय लर्न पाहिजेत. ओके, इज इक्वल टू, आता आपण काय करूया ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. 3.14 ॲज इट इज लिहूया. आता ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करूया. 225 इंटू, आता 2 घेते 0 आपण काय नंतर ॲड करू. ओके, 2 5 × 10 राईट, 2 2 × 4 प्लस 1 5 2 2 × 4 आणि हा एक 0. ओके, म्हणजेच किती आलं 4500 इज इक्वल टू, आता आपल्याला काय करायचं आहे ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजेच 314. आता हा पॉईंट आहे तो आपण नंतर देऊ, आणि इंटू 45. आता हे 0 0 पण आपण नंतर ॲड करू. आता 5 4 × 20, 5 1 × 5 प्लस 2 7 झालं, 5 3 × 15 0, 4 4 × 16 6 1 कॅरी ओव्हर आला, 4 1 × 4 आणि प्लस 1 5. ओके, 4 3 × 12. आता ॲडिशन करूया आपण ह्याचं, बघा किती येतं आहे तर 0 6 7 प्लस 6 13 झालं. ओके, 5 5 10 प्लस 1 11 झालं, आणि ह्याचं किती 4 आणि 1 होतं आहे राईट, म्हणजे किती आलं 14130. आणि हे 0 आपल्याला काही इथं ॲड करायचे आहे. आणि आपल्याला बघा आता पॉईंट द्यायचा आहे इथं पॉईंट असल्यामुळं, आणि पॉईंट नंतर 2 नंबर्स म्हणजे ठेवायचे, तसंच आपल्याला इथं पॉईंट द्यावा लागणार, इथे तेच करायचे. म्हणजे आपला ॲन्सर काय आलेला आहे तर 14130 राईट. आणि काय ह्याचं आता युनिट येणार आहे सेंटीमीटर क्यूब. ओके, म्हणजे आपल्याला द व्हॉल्यूम ऑफ ए स्पियर विचारलं होतं ते किती येणार आहे 14130 सेंटीमीटर क्यूब. ओके, आता नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 4. फाइंड द सरफेस एरिया ऑफ ए स्पियर इफ इट्स व्हॉल्यूम इज 38808 सेंटीमीटर क्यूब. पाय इज इक्वल टू 22/7. आता आपल्याला इथं फाइंड करायचं आहे सरफेस एरिया ऑफ स्पियर, आणि त्याचं व्हॉल्यूम दिलेलं आहे आपल्याला. ओके, आणि पाय इज इक्वल टू 22/7 घ्यायचं आहे. ओके, आता फर्स्ट जे दिलेलं आहे ते आपण काय गिवन लिहूया. ओके, व्ही इज इक्वल टू, आपल्याला व्हॉल्यूम दिलेलं आहे 38808 सेंटीमीटर क्यूब. ओके, आणि आपल्याला काय करायचं सरफेस एरिया फाइंड करायचं. आपल्याला बघा आता इथं व्हॉल्यूम दिलेला आहे, त्यामुळे आपण त्याचा फर्स्ट जे आपल्याला दिलेलं असतं त्याचा फॉर्म्युला यूज करायचं. ओके, द व्हॉल्यूम
ऑफ ए स्पियर, त्याचा फॉर्म्युला काय आहे तर 4/3 पाय आरचा क्यूब. ओके, म्हणजेच किती आता व्हॉल्यूम दिलेला आहे 38808 इज इक्वल टू 4/3. पाय म्हणजे आपल्याला 22/7 घ्यायचं आहे इंटू आता आर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, त्यासाठी ॲज इट इज आपण हे लिहूया. ओके, नंतर देअरफोर आता बघा आपल्याला हे जे नंबर्स आहेत डिनॉमिनेटरचे ते ह्या साईडला आपल्याला घ्यायचे आहेत. फक्त आर म्हणजे रेडियस फक्त ह्या साईडला ठेवायचं आहे, त्यासाठी हे नंबर्स आहेत ते वरती जाणार आहेत. राईट, 38808 इंटू 3 इंटू 7 आणि हे जे नंबर्स आहेत ते खाली जाणार आहेत. 4 इंटू 22 इज इक्वल टू आरचा क्यूब. ओके, फर्स्ट आता आपण बघूया कशानं आपण काय डिवाइड करू शकतो. फर्स्ट 4 इथं 8 दिलेलं आहे त्यामुळे 4नं डिवाइड करूया आपण. 4 1चं 4 आणि 4 9चं किती येते 4 9चं 36 होतं आहे. राईट, 4 9चं 36. नंतर 2 राहणार आहे, नंतर 8 आणि 4 7चं 28. ओके, आणि 4 0चं 0 आणि 4 2चं 8. ओके, म्हणजे नंबर्स आता कोणते राहणार आहेत तर 9702 आणि 3 7चं 21/22 इज इक्वल टू आरचा क्यूब. ओके, आता बघा तुम्ही आपण काय करूया 22नं डायरेक्ट भाग जातोय का बघूयात. ओके, 22 1चं 22, 22 4चं किती येणार आहे तर 88 येणार आहे. राईट, 4चं 88 येणार आहे. आणि नंतर त्यामुळे किती राहतात तर 9 राहणार आहेत. 97मध्ये 88 गेले की 9 राहणार आहेत. नंतर नेक्स्टचा नंबर आहे 0. राईट, आणि त्यामुळे नंतर वापसचे 4 जण भाग जाणार आहे. ओके, 4 जण फर्स्ट 4 जण गेला तसंच इथंही नंतर आणि 4 जण भाग जाणार आहे. 88 होत आहे. नंतर किती 2 राहणार आहे, नंतर 2 आहे. राईट, आणि 22 1चं 22 म्हणजे 1 म्हणजे ह्याचं फक्त काय आलेलं आहे 441 इंटू 21 इज इक्वल टू आरचा क्यूब. आता आपल्याला काय ह्याचं मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. आता इथं साईडला करते मी 441 इंटू 21. आता 1 मल्टिप्लाय करायचं आहे त्यामुळे ॲज इट इज लिहूया आपण हे नंबर्स. तर 0 2 1चं 2 2 4चं 8 आणि 2 4चं 8. ओके, ॲडिशन करूया 1 6 8 + 4 12 आलं, नंतर 8 + 1 9. ओके, म्हणजे ह्याचं आरचा क्यूब इज इक्वल टू काय होणार आहे तर 9261. ओके, आता तुम्ही बघितलं तर हा जो नंबर्स आहे तो खूप मोठा आहे. राईट, त्यामुळे हा कशाचं क्यूब आहे ते आपल्याला नक्कीच सांगता येणार नाही. त्यासाठी आपण काय करूया तर ह्याचे फॅक्टर काढूया. ओके, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता बघा मी इथं साईडला काढते ह्याचे फॅक्टर, म्हणजे लक्षात येईल की हा कशाचा क्यूब होणार आहे तो 9261. आता तुम्ही बघितलं तर इथं लास्टला 1 आलेला आहे त्यामुळे 2नं नक्कीच म्हणजे डिवाइड होत नसणार आहे. 3नं होत आहे का बघूया आपण. 3 3चं 9 होत आहे. राईट, आणि नंतर 2 आलेला आहे त्यामुळे 3 0चं 0, नंतर किती 3 8चं 24 होत आहे. राईट, नंतर 2 राहतं या 3 7चं 21. ओके, नेक्स्ट बघा आता नंतर आणि 7 लास्टला आलेलं आहे त्यामुळे नंतर 3नंच होणार आहे डिवाइड. 3 1चं 3, नंतर 3 0चं 0 आणि 3 2चं 6, 2 राहणार आहे. 3 9चं 27. ओके, नंतर आणि लास्टला 9 राहतं या, पण इथं होतं आहे का. ओके, होतं आहे. 3 3चं 9 होतं या, नंतर 1 राहणार आहे आणि 3 4चं 12. ओके, आणि 3 3चं 9. आता तुम्ही बघितलं तर 3नं नंतर डिवाइड होणार नाही. 3 1चं 3 3 1चं 3 आणि 13 येते त्यामुळे डिवाइड होत नाही. आता आपल्याला काय करायचं आहे तर नेक्स्ट नंबर कोणता असणार आहे ते बघायचं, डिवाइड करू शकतो.
4 न होत नाही, लास्टला 3 आल्यामुळं 5 न होत नाही, 6 न होत नाही, 7 न होते का बघूया. 7 4 ज 28. ओके 7 न होते. 7 4 ज 28. ओके नंतर किती राहते तर 6 राहते या आणि 7 9 ज 63. 7 9 ज 63. ओके आणि 7 7 ज 49. ओके आणि 7 1 ज 7. राईट. आता तुम्ही बघितलं तर ही आरचा क्यूब इज ह्याचा आपण फॅक्टर काढले ते हे आलेले आहेत. म्हणजे आपण ह्याचं काय आता क्यूब लिहू शकतो. हा कशाचा आहे ते आरचा क्यूब इज इक्वल टू 3 टाइम्स म्हणजे 3 आलेला आहे त्यामुळे आपण 3चा क्यूब इथं लिहू शकतो. राईट. फर्स्ट आपण फॅक्टर लिहूया सगळे इंटू 7 इंटू 7 इंटू 7. आता आपण काय ह्याचा क्यूब लिहूया. आरचा क्यूब इज इक्वल टू 3चा क्यूब झालेला आहे इंटू 7चा क्यूब. आता हे क्यूब क्यूब काय सगळे कॅन्सल होणार आहेत. आर इज इक्वल टू 3 इंटू 7. राईट. त्यामुळं आर इज इक्वल टू किती आलेलं आहे 7 3 जा 21 सेंटीमीटर. ओके. आता आपला रेडियस आलेला आहे 21 आणि आपल्याला काय सरफेस एरिया काढायचा आहे. त्याचा फॉर्म्युला लिहूया. द सरफेस एरिया ऑफ ए स्पियर इज इक्वल टू काय आहे 4 पाय आर स्क्वेअर. राईट. इज इक्वल टू 4 इंटू आता पाय म्हणजे आपल्याला 22/7 घ्यायचं आहे. राईट. आणि इंटू आता आर आत्ताच आपण काढलेला आहे किती 21. आता ह्याचा स्क्वेअर घेऊया. 4 इंटू 22/7. आता ह्याचा स्क्वेअर म्हणजे आपण 2 टाइम्स लिहू शकतो 21 इंटू 21. आता बघा 7 आपण काय ह्याला डिवाइड करू शकतो. 7 1 ज 7 7 3 ज 21 म्हणजेच किती येते 4 इंटू 22 इंटू 3 इंटू 21. ओके. आता आपण काय करायचं आहे ह्याचं फर्स्ट मल्टिप्लिकेशन करूया. 22 4 ज किती होत आहे तर 88 होत आहे. राईट. आणि 21 3 ज किती होत आहे तर 63 होत आहे. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. ओके. 63 इंटू 88 करूया. ओके. 8 3 ज किती आलं 24 येत आहे. राईट. 2 इथं आलं 4 इथं आलं 6 8 ज 48 प्लस 2 केलं 50 झालं. ओके. आता इथं 0 आलं आणि तुम्ही बघितलं तर वापस नंबर 8च आलेला आहे. त्यामुळे आपल्याला काय ॲज इट इज आहे हे नंबर घ्यायचे आहेत. 4 0 5 म्हणजे काय येते 4 4 5 आणि 5 म्हणजेच ह्याचं काय आलेलं आहे सरफेस एरिया 5 5 4 4. ओके. आणि त्याचं युनिट असणार आहे सेंटीमीटर काय तर स्क्वेअर. ओके. आपलं हे काय ॲन्सर आलेलं आहे. आता नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 5. द व्हॉल्यूम ऑफ ए हेमिस्फियर इज 18000 पाय सेंटीमीटर क्यूब. फाइंड इट्स डायमीटर. आता तुम्ही बघितलं तर आपल्याला हेमिस्फियरचं व्हॉल्यूम दिलेलं आहे आणि फक्त नंबर्स दिलेले नाही तर ह्याच्यामध्ये पायही दिलेला आहे. ओके. आणि आपल्याला काय त्याचा डायमीटर फाइंड करायचा आहे. फर्स्ट जे दिलेलं आहे ते गिवन आपण लिहूया. काय तर व्ही इज इक्वल टू 18000 पाय आणि सेंटीमीटर क्यूब. ओके. आणि आपल्याला डायमीटर फाइंड करायचं आहे. फर्स्ट आपल्याला काय आता ह्याचं हे दिलेलं आहे त्यामुळे ह्याचा फॉर्म्युला आपण लिहूया. द व्हॉल्यूम ऑफ ए हेमिस्फियर इज इक्वल टू ह्याचा फॉर्म्युला काय आहे 2/3 पाय आर क्यूब. ओके. आता व्हॉल्यूम दिलेला आहे आपल्याला हे लिहूया आपण 18000 आणि काय पाय. राईट. इज इक्वल 2/3 आणि काय पाय आरचा क्यूब. राईट. आता हे जे नंबर्स आहेत ते आपण ह्या साईडला घेऊया. 18000 पाय इंटू हा खाली नंबर आहे तो काय होणार आहे वरती येणार आहे न्यूमॅरिटरला जाणार आहे आणि वरचा नंबर आहे तो ह्या साईडला येताना खाली होतो. इज इक्वल टू 2 इज इक्वल टू काय आरचा क्यूब. ओके. आणि आपल्याला हे पाय आहे ते पण ह्या इकडं घ्यावं लागणार आहे. राईट. आणि हे
म्हणजे वरती न्यूमॅरेटरला असतो हा नंबर आहे ते नंबर्स असतात ते, त्यामुळे इथं खाली गेलं की इथं काय इथं होणार आहे. ओके, मल्टिप्लायमध्ये खाली होणार आहे. आणि तुम्ही बघितलं तर वरती खाली म्हणजे पाय आलेला आहे, त्यामुळे पाय काय कॅन्सल होणार आहे. राईट, त्यामुळे कोणते नंबर्स येतात फर्स्ट आपण ते लिहूया. 0 × 3/2 इज इक्वल टू आरचा क्यूब. ओके, आणि आता 2 आपण काय ह्याला डिवाइड करूया. 2 1 × 2, 2 9 18, आणि हे काय 0 0 0 ॲज इट इज येणार. त्यामुळे 9 0 0 0 × 3 इज इक्वल टू आरचा क्यूब. ओके, आणि बघा आता 9 3 27, आणि हे 0 0 0 इज इक्वल टू आरचा क्यूब. राईट, आरचा क्यूब इज इक्वल टू, आता तुम्ही बघितलं तर हा कशाचा क्यूब आहे तो आपण काढूया. तर 27 हा आहे, हा 3चा क्यूब आहे. राईट, आणि हे 0 0 आहेत ते फक्त एकदाच 0 घ्यायचं. ओके, म्हणजे हा कशाचा स्क्वेअर आहे तर 30चा स्क्वेअर नाही क्यूब. राईट, तर देअरफोर आर इज इक्वल टू, त्यामुळं हे क्यूब कॅन्सल होणार आहे. आर इज इक्वल टू 30. ओके, 30 सेंटीमीटर. पण आपल्याला इथं डायमीटर काढायला सांगितलेलं आहे, आणि डायमीटर म्हणजेच काय असतं 2r असतं, म्हणजे 2 × रेडियस असतो. राईट, देअरफोर 2 × 30 म्हणजेच काय आलं 32 × 60 म्हणजे 60 सेंटीमीटर. ओके, म्हणजेच काय आलं देअरफोर द डायमीटर of the hemisphere इज किती आले 60 सेंटीमीटर. ओके, आपलं हे काय ॲन्सर आलेलं आहे. तर स्टुडंट्स बघा, आपलं अशा पद्धतीने किती आपलं 9.3 काही शिकून सॉल्व्ह झालं आहे. ओके, माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.